तर नमस्कार मित्रांनो, मी राज म्हात्रे स्वागत करतो तुमचं आपल्या करंजेकर दादूस या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आज आहे 5वी माल, नवरात्रीचा 5वा दिवस आणि आज मी जाणार आहे वेशवी गावात असणाऱ्या एकविरा आईच्या दर्शनाला। तर चला मित्रांनो, आता आपण जाऊया। मित्रांनो, आलोय आता आपण वेशवी गावात। येताना आपल्याला भरपूर ट्रॅफिक लागली। पहिल्यांदा तर खोपट्याला ट्रॅफिक लागली, त्यानंतर दिगोडे गावापासून आपल्याला पुढे ट्रॅफिक लागली। ट्रेलर मुले भरपूर ट्रॅफिक होते इथं। तर एकविरा मंदिर वेशवी यांच्याकडून येणाऱ्या भक्तांच्या स्वागतासाठी हा प्रवेशद्वार लावलेला आहे। तर चला आपण आता या प्रवेशद्वारातून आत जाऊया। मित्रांनो, आलोय आता आपण मंदिराच्या पायथ्याला। तर पायथ्याला ही संपूर्ण आदिवासी वाडी आहे। इथं 4 व्हीलर 2 व्हीलर पार्किंग केलेले आहेत। बाजूलाच आय लव्ह वेशवी वाडी असं नामफलक लावलेलं आहे। तर चला आता आपण या प्रवेशद्वारातून वर जाऊया। पायऱ्या चढून आता आपण वर चाललेलो आहोत। चार 5 पायऱ्या चढल्यावर सुरुवातीलाच आपल्या स्वागतासाठी गरुडाचा पुतळा लावलेला आहे इथं। केअर ऑफ नेचर सामाजिक संस्था वेशवी यांच्यातर्फे हा गरुडाचा पुतळा लावलेला आहे। त्याच्या बाजूलाच इथं आंबे, पपई वगैरे अशा फळझाडांची लागवड केलेली आहे। तसेच फुलझाडांची सुद्धा लागवड केलेली आहे। त्याच्यात थोडा बाजूला पुढे इथं केअर ऑफ नेचर सामाजिक संस्था वेशवी यांच्यातर्फे रॉक ॲनिमल पार्क उभारलेला आहे। या पार्कमध्ये सर्व प्राण्यांचे हुबेहूब पुतळे बनवलेले आहेत। तर चला आता आपण बघूया। सुरुवातीलाच हा बगला आहे, ते बघू शकता आपण, बगला आहे। त्यात थोडा पुढे आल्यावर कोंबड्याचा इथं पुतळा आहे। त्यानंतर इथे अजून एक बगला आहे। हा नक्की बगला आहे का शामरूख मलाच नाही माहित। इथं आहे वाघ। या साइडला नाग आहे। हरिण, इथं माकड आहे, काहीतरी पाहता येतो। या साइडला गाय आणि वासरू दाखवलेला आहे आणि इथे हरिण आहे। या साइडला मोर आहेत। इथं सिंह रागाने बघत आहे आपल्याजवळ। त्याच्याही पुढे हत्ती। तर चला मित्रांनो, आता आपला रॉक ॲनिमल पार्क बघून झालेला आहे। आता आपण वर जाऊया। तर या पायऱ्या चढून आता आपण वर जाणार आहोत। या पायऱ्यांवरून चढताना आपल्याला ठिकठिकाणी पाट्या लावलेल्या दिसतात। म्हणजे ज्यांनी पण या पायऱ्या बनवायला सहकार्य केलेलं आहे त्यांच्या पाट्या लावलेल्या आहेत। लाल कलरची कसली तरी फुले फुललेली आहेत।
हे बघा, या साईडला सुद्धा लाल कलर आणि त्याच्यावर सफेद कलरची फुले फुललेले आहेत. गर्दी नाही, कोणच नाही. तर मित्रांनो, आलोय आता आपण मंदिराजवळ. सभोवताली आपण बघू शकता चारी साईडला झाडे आहेत. तिथं समोरच हा मंदिराचा सभा मंडप आहे. एकविरा देवी मंदिर वेशवी. मंदिराच्या समोरच बाजूला इथं कोंबडा आहे, आईचं वाहन आहे कोंबडा. तर चला आता आपण आईचं दर्शन घेऊया. मित्रांनो, आता आपलं एकविरा आईचं दर्शन घेऊन तर झालेलं आहे. आता आपण वर जाणार आहोत, जिथे एकविरा आईची आणि हनुमंतांची पावलं उमटलेली आहेत. तर चला आता आपण वर जाऊया. तर आपण आता या डोंगरावरील मोकळ्या जागेत आलेलो आहोत. इथं बघू शकता आपण एकविरा आईचं आणि हनुमंतांचे इथं पावलं उठलेले आहेत, असे गावकऱ्यांचे मत आहे इथल्या. तर चला आता आपली पावले जे उमटलेले होते ते बघून सुद्धा झालेले आहे. आता आपण खालती उतरायला सुरुवात करूया. तर आता आपण वरनं आईची जी पावलं उमटलेली होती आणि हनुमंतांची ते बघून आता परत मंदिराजवळ आलेलो आहोत. तर चला आता आपण खालती उतरायला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आता आपण एकविरा आईचं दर्शन घेऊन खालती उतरलेलो आहोत. तर चला आता आपण घरी जाऊया. तर आपली आजची व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय एकविरा, जय आगरी कोली.